नांदेड़ के माहौर कस्बे में प्रधानमंत्री आवास योजना के तहत घरकुल लाभार्थियों को तीसरी किश्त नहीं मिलने से काम रुका हुआ है। पिछले 6 साल से नगर पंचायत के चक्कर लगाने के बावजूद उन्हें भुगतान नहीं मिला। इससे वे परेशान हैं। नांदेड़ के माहौर कस्बे में 2017 में प्रधानमंत्री आवास योजना के तहत 1367 घरकुल स्वीकृत किए गए थे। इनमें से 800 लाभार्थियों ने अपना घरकुल कार्य पूरा कर लिया है और इनके लिए उन्होंने ऋण भी लिया था। इन लाभार्थियों को 2 किश्तें मिल चुकी है, लेकिन तीसरी और आखिरी किश्त जो कि 1,00,000 रुपए 10,000 रुपए की थी, अब तक नहीं मिली है। इससे इन लाभार्थियों का काम रुक गया है और वे कर्जदार हो गए हैं। पिछले 6 साल से ये लाभार्थी माहौर नगर पंचायत का चक्कर लगा रहे हैं, लेकिन तीसरी किश्त के बिना उनका घरकुल कार्य पूरा नहीं हो पा रहा है। लाभार्थियों ने प्रशासन से कई बार गुहार लगाई, लेकिन कोई समाधान नहीं निकला। अब वे सरकार से जल्द उनकी तीसरी किश्त जारी करने की मांग कर रहे हैं, ताकि वे अपना कर्ज चुका सके और आर्थिक संकट से उभर सके। 27 डिसेंबर 2017 पासून माहूर नगरपंचायतकडून घरकुल पंतप्रधान आवास योजनेचा घरकुल बांधकामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आणि 2017 पासूनच लाभार्थ्याने जे बेघर होते त्यांनी घराचं कच्चं बांधकाम पाडून पक्के बांधकामाला त्यांनी सुरुवात केली। पण पहिला हप्तासुद्धा यायला खूप विलंब झाला आणि लोकांनी कर्जबाजारी झाली आणि आपलं बांधकामाला सुरुवात केली। जेव्हा 50% बांधकाम झालं तेव्हा पहिला हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात पडल्यामुळे आता जनतेला वाटलं, लाभार्थ्यांना वाटलं की आता लवकर पैसे जमा होतील या उद्देशाने त्यांनी मग पूर्ण बांधकाम करण्यास सुरुवात केली। लोकांकडून व्याजाने पैसे घेतले आणि बांधकाम पूर्ण केलं। त्या बांधकाम पूर्ण होऊन आज 6 वर्षे 5 वर्षे असे 3 वर्ष झाले लाभार्थ्याचे, पण आजपर्यंत कोणाचे तिसरा हप्ता पडायला पाहिजे ते पडला नाही। शेवटचा जे 1,10,000 असतो हप्ता ते सुद्धा आज 5 ते 6 वर्षापासून आतापर्यंत माहूर शहरातील लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्या नाही। कर्जबाजारी झाले आणि त्या कर्जापायी बरेचसे त्यातले 10% 5 ते 10% लाभार्थी हे मृत्यू पावले। आमची मागणी एवढंच की सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावे आणि लवकर त्यांना त्यांचे जे हक्काचे जे पैसे आहेत, ज्यांनी बांधकाम पूर्ण केलेले आहेत, जे 1103 पैकी 800 लाभार्थ्यांनी बांधकाम पूर्ण केले, त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करावे आणि त्यांच्यावरचे जे आत्महत्या किंवा टेन्शनमध्ये जे मरत आहे ते त्याचं कुठेतरी थांबवावं ही सरकारला विनंती आहे।